अबे साले हड्डी मर्चेंट क्यों गाली दे रहा है साले? वो तेरा लड़का कहाँ गया? मेरा लड़का रिक्शा लेके गया साले। गाली मत देना। ये गाली की हिंदी भाषा है। अगर तूने गाली दिया तो मेरा नाम भी अन्ना है। क्या करेगा बे? नी पुकला मोटा नहीं कूदे। साले एक तो मराठी बोल लेते हिंदी बोल साले। ये कौन सी भाषा है? ये मेरी औरत है। अच्छा ए यहाँ पे रोना धोना नहीं, कोई मरा नहीं यहाँ पे। हाँ? ये मेरी औरत माट लेके बाजार में जा रही थी। अच्छा वो तेरे लड़के ने अच्छा मेरे औरत के आंख के ऊपर रिक्शा लाया। अच्छा वो माट फूट गया, चूड़ी फूट गई, साड़ी फट गई। कौन पैसा भर के ए पार्वती, ए पार्वती क्या म्हणता शंकरजी? की भसरा में साले? सतयुग, द्वापर, त्रेता युग गया और ये कलयुग में शंकर पार्वती है। अबे हमारा नाम हुई साले। बोल बोल बोल। आपला शिवाय घरी आला का यायचा? पोरगा रिक्षावर गेला, घरी नाही आला. आला नाही? घरी आला असता तर पहिले जेवण मागितलं असतं. महापोरगा थकल्यासारखा झाला असेल. कुठेतरी येऊन लपलाय. ओके माय तो टाक्यातला पाणी भेटते, नळ नाहीये. तेव्हा लाड्या झाडात लपला. ए शिवदास, अरे इकडे ये रे. टाक्यातला पाणी नको फेकू, इकडे ये. मा इकडे ये बेटा. बकरा जनते तुझ्या बापानं बायला बकरा जनते. कुठून राहिला? सकाळी गौसवाले मारून टाकले, त्या बकऱ्यानं खाल्लं, त्याचा पोट फुगला असेल म्हणून कुतत असेल. बकरा जनते का रे कमी ना? रिक्षा घेऊन गेलास, अन्नाच्या बायकोला ठोस मारली, दोघे नवरा बायको आले, तुझ्या आईला मला शिव्या देत आहे. गुन्हा तुझा कीचा सांगतो. सांग. ओ साली फलक उतारते चांदनी से, फलक उतारते चांदनी से, इज्जत से तेरी राम नाम कर दूंगा. अगर तू करवट बदल देगी तेरा हौसला भी काम कर दूंगा. हौसला बोल रहा? अबे वो शेर से, अबे वो शेर शायरी बोल रहा है बे. शायरी बोल रहा है क्या? हाँ शिव्या बोला साला शिव्या को बोल रहा. सांग. तेरे खावन ने ना किया ऐसा काम भयाम कर दूंगा. इस महफिल के सामने तेरा आगे का चक्का जाम कर दूंगा. अबे वो रिक्शे की कहावत है, उसका रिक्शे का चक्का पंचर हो गया था, उसकी कहावत है. शिव्या मग गुन्हा कोणाचा आहे? अरे ये लादरा सादरा मुखडा अन चंद्रवाणी तुला ग. अगं तुला बघून सजले माझा तुला ग. तुला बघून सजले माझा तुला ग. ये लादरा सादरा मुखडा चंद्रवाणी तुला ग. तुला बघून सजले माझा तुला ग. तुला बघून सजले माझा तुला ग. अरे तीन घंटी वाजवली तरी पण तीन आणि पोकू पोकू वाजवली ना, पोको पाक वाजवले. साली भोसलो. अरे तीन घंटी वाजवली तरी पण नाही बाजूला हाती लागली रिक्षाची ठोस गागर फुटली रे. लागली रिक्षाची ठोस गागर फुटली रे. घंटी वाजवली तरी पण नाही बाजूला हटली रे. लागली रिक्षाची ठोस गागर फुटली रे. लागली रिक्षाची ठोस गागर फुटली रे. घंटे वाजवली तरी पण नाही बाजूला हटली रे. लागली रिक्षाची ठोस गागर फुटली रे. लागली रिक्षाची ठोस गागर फुटली रे. मारते ते गोंगल्या खूप जोरानं मारून आला. अरे मारते कदा आपुचू आपुचू. अरे साले बुटकिया, मेरे जैसा तूने खतरनाक करना देखा नहीं. रात दिन मारता भी साले ऐसा मारने पे साला पुचुक मारते. अबे इधर आओ, इधर आओ. अरे चाल सोडून चालत होती, त्याची बोलत होती. काय सोडून चालत होती.
त्याच्याशी बोलत होती त्याच्याशी बोलत होती मोठ्या नफ्याने डोलत होती त्याच्याशी बोलत होती मोठ्या नफ्याने बोलत होती शाही सोडले चालत होती याच्या त्याच्याशी बोलत होती. अबे हे बुटकिया मेरी औरत किसी से भी बात कर सकती है. किसी से क्यों नहीं करेंगी? बराबर आहे. अबे चालू जमान्याची आहे राज. काय बाई माझ्या मुलाला चप्पल मारून आलीस काय वाटते नाही? अहो माझ्या नवऱ्याचं सामान चटक बळा रान म्हणे मी चुपचाप बसणार आहे. ताडी दोन्ही हाताने वाजते एका हाताने वाजत नाही तुझा गुन्हा असेल. तुमच्या मुलाचं गुन्हे तर सुधरा गुन्हा थांब काबेल आलाय का त्या पोरीले बराबर म्हणलो. हो? तो का म्हणजे तिचा नवरा हाँ. मेरी औरत किसके साथ बात कर सकती है? असं म्हणून म्हणलो. बर चालू जमान्याची आहे रान नट ठेवते भाड्यावर कोणी एखादा मिळला साजरा तो भूलते मी त्याच्या पुढ्यावर. काय म्हणास तू मिठीच्या पुण्यावर? मेरी औरत मिठाई खा सकती है, पेड़ा खा सकती है, लड्डू खा सकती है, क्यों नहीं खाएंगी बे? पुरी मुकाट्यात जोडलात का बे? अशी बायको कोणा कामाची नसला तोरा चालवते आणि बिगर कामाचा बिगर कामाचा हा खुटावर गोरा पालवते. अरे भाड्या अरे मी माझ्या नवऱ्याला खुटाला बांधीन नाही तर त्याला गद्दा टाकून झोपून ठेवीन. हा तुझ्या टेंबनाकवाल्या बापाचा काय झाला? मला बिलकुल बोलायचं नाही बाई गुन्हा माझ्या मुलाचा आहे. ओके चाले ही बकर चाले आणि होती गरवाटाती लागली रिक्षाची झोप गाडा फुटली रे. लागली रिक्षाची झोप गाडा फुटली रे. अबे साले बुटकिया तेरी दया आती बे. माझे शहर 5 मिनिट राहिले. मर जाएगा बे. साले मरने के बाद मालूम है माँ बाप को अकेला है. अबे अन्ना तेरी दया आती बे. अपने औरत को अकेला है बे. तेरे माँ को 10 बार ए मा नाताच्या वासरा धोत्रा मी का लावारीच बागारे कमी ना हलकटा. साले मेरी माँ लावारी देगी. अबे अबे बेवारी से मायले बेवारीस मध्ये कमी कोणा खाल्ला. इधर अबे. अरे रास्ता छोटा सा है. मोठा डांगेत घुसला. धक्का दोराचा खमचून बसला. मग पडली उतारी तुझी हे रणकी. नालाय का पहिले रान म्हणलं आता रणकी म्हटली असं म्हणायचं नाही. का म्हणू तुका म्हणे वर्णू काय बायको नवऱ्याची माय साऱ्या जगातल्या माय बहिणी आपल्या पोरी आहेत. बाबा सर्वाले आहे मायले आहे माय बाई म्हणे पण इथे रणकीच म्हणे. साईने मला चप्पल मारली. मारली असेल म्हणून असं बोलायचं नाही. हा का म्हणू हा का म्हणू ती बाई म्हण तुझी पोरगी हो का? तुझी अबे माझी मुलगी नसेल ती कोणाची तरी मुलगी असेल ना आवाज सण तिला बाई नाही म्हणत. नाही जर तुझी बहीण इथून नागपूरला निघाली 2-4 पोरं गेले त्या बहिणीला शिवा दिल्या हात बोललात का करशील? अरे बापरे माझ्या बहिणीने कोणा काय जर मला तुझ्या बहिणीला कोणा काय म्हणलं लात मारशील. हे हलकटा हे कोणाची बायको आहे कोणाची पोरगी आहे कोणाची आत्या आहे कोणाची मावशी आहे कोणाची आई आहे तिला रणकी म्हणतेस. आता बाई आता बाई बोल ना. बाई म्हणतो बाई काय हा बाई आले का जागेवरती? बाई म्हणतो ना बाई काय हसीन का बायको बाई. अरे पल्ली उतारली तुझी रे बायको मग आगी पेटली लागली रिक्षाची झोप गागर फुटली रे. लागली रिक्षाची झोप गागर फुटली रे. ₹500 निकाल 500. 500 रुपये. मी माल घेऊन गेली तिने बाजारला. सिंधीचा पैसा माझा पाहिजेत ना. अण्णाकडे द्यायचं नाही. पैसा 500 रुपये माझ्याकडे पैसे. तुझ्याकडे झाली का
शिवदास लाग तुझी अहो सारी खात्री पटली ग लागली रिक्षाची ठोक